नमस्कार, मी आरती सावंत। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे संडे स्पेशल असं पनीर दम बिर्याणी। काय बिर्याणी झाली आहे, तुम्ही बघू शकता। मस्तपैकी पनीर दम बिर्याणी झालेली आहे। सगळ्या टिप्स सकट सांगितलेली आहे। तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा तर तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रमाणात कळतील आणि ही पनीर दम बिर्याणी 5 ते 6 जणांना आरामात पुरते, पोटभर अशी पुरते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। पनीर दम बिर्याणी बनवण्यासाठी मी अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत। हे बासमती तांदूळ आहेत, जुने आहेत। जुनेच तांदूळ वापरायचे आहेत बिर्याणीसाठी किंवा पुलावसाठी, किंवा तुम्ही कोलम तांदूळ वापरलात तरी चालेल, पण जुने वापरा। मी हे अर्धा किलो घेतलेले आहे आणि पेल्यानुसार 3 पेला बासमती तांदूळ आणि अजून पाव पेला म्हणजे सवा 3 कप तांदूळ लागतात। आता मी हे तांदूळ बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घेते 2 ते 3 वेळा। गरजेनुसार पाणी घालून मी झाकून ठेवणार आहे। 20 किंवा अर्धा तास भिजवलात बासमती तांदूळ तरी चालेल। बासमती तांदूळ अर्धा तास छानपैकी मुरत ठेवलेले पाण्यामध्ये। अर्धा तास झालेला आहे, पूर्णपणे पाणी काढलेलं आहे। तमालपत्र घेतलेलं आहे 2 आणि जिरं 1 छोटा चमचा घेतलेला आहे। कोथिंबीर घेतलेले आहे 2 टेबलस्पून आणि 1 छोटा म्हणजे 10 ते 12 पुदिनाची पानं घेतलेली आहे आणि अर्धा लिंबाचा रस वापरलेला आहे। मी एका मोठ्या कढईमध्ये किंवा तुमच्याकडे मोठा टोप असा उभा असेल तर तोही चालेल, पण मोठा घ्या तांदूळ शिजवण्यासाठी। आणि जास्त प्रमाणात पाणी घेऊन पाणी चांगलं कडकडीत गरम करायचं आहे। मी अगोदर ठेवलेलं। आता आपल्याला पाणी चांगलं गरम झालेलं आहे। मी या गरम पाण्यामध्ये, उकळत्या पाण्यामध्ये मी तमालपत्र घालत आहे, पुदिनाची पानं, कोथिंबीर आणि जिरं। आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे, अर्धा लिंबाचा रस, आणि मिक्स करून घ्यायचं आहे। लिंबाच्या रसाचं काम आहे स्वच्छ करणं, म्हणजे आपण पुदिना घातलेला आहे, तमालपत्र घातलं आहे, त्याचा स्वाद निघण्यासाठी, म्हणजे कलर चेंज होतो, तो निघण्यासाठी आपण लिंबाचा रस घातलेला आहे। आणि तांदूळही स्वच्छही दिसतात आपले। आता आपल्याला हे बघा, तुम्ही बघू शकतात सफेद झालेलं आहे पाणी। आता आपल्याला जे 20 मिनिटं आपण बासमती तांदूळ भिजत ठेवलेले ते आपल्याला घालायचे आहेत। आणि गॅसची फ्लेम फास्टच ठेवायची आहे, स्लो करू नका। पाण्याची उकळ कमी झालेली आहे। मिक्स करून घेते आणि चांगली उकळी येऊ दे। आणि 3 ते 4 मिनिटं आपल्याला हा भात शिजवायचा आहे, म्हणजे 80% खळखळून अशी उकळी आलेली आहे। आणि मी 3 ते 4 मिनिटं बासमती तांदूळ शिजवलेला आहे आणि तुम्ही बघू शकतात एकदम भात असा लांब असा झालेला आहे। आणि तुम्हाला मी दाखवते, हे बघा लगेच तुटतो। आपला 80% भात शिजलेला आहे। आता मी हा गॅस बंद करते। भात आता हा शिजलेला आहे। आता मी चाळणीवर गाळून घेते। बिर्याणीचा भात मी चाळणीवर काढून ठेवलेला आहे, खाली पाणी आहे, हे बघा। आणि असा आपल्याला मोकळा करायचा आहे एकदम अलगद, जेणेकरून एक्सेस पाणी आहे ते निघून जाईल आणि जी खालची वाफही ती निघून जाईल आणि वरची वाफही निघून जाईल। आणि असा मोकळा करून ठेवायचा आहे। आपला भात शिजलेला आहे, पहिली स्टेप आपली झालेली आहे। कांदा चिरलेला आहे, तोही असा पातळ असा, जसं आपण कांद्या भजीला आपण बारीक कापतो असं उभं असं, तसं केलेलं आहे। आणि असं मोकळं केलेलं आहे। मी 3 मध्यम आकाराचे कांदे असे उभे असे कापलेले आहेत। आपल्याला हे तळायचे आहेत बिर्याणीसाठी। आणि मी 10 असे काजू घेतलेले आहे आणि त्याचे 2 पाकळ्या केलेल्या आहेत, तेही आपल्याला फ्राय करायचे आहेत। कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं अगोदर, तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता मी गॅसची फ्लेम स्लो करून सर्वात प्रथम काजू तळून घेणार आहे।
काजू एकदम असे हलकेसे भाजून घेणार आहे। थोडीशी गॅसची फ्लेम वाढवलेली, आता कमी केलेली आहे। तुम्ही बघू शकता काजू एकदम भाजून घेतलेले आहे। आता मी हे डिशमध्ये काढून घेते। आता आपल्याला कांदा फ्राय करायचे आहे। गॅसची फ्लेम सुरुवातीला फास्ट करायची आहे आणि सावकाश घाला। थोडे थोडे घालून कांदा फ्राय करायचा आहे बिर्याणीसाठी। 1 मिनिट मी गॅस फास्ट केलेला आहे। आता मी गॅस मीडियम ठेवून हा कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे। तुम्ही बघू शकता कांदा एकदम छानपैकी भाजून घेतलेला आहे। ह्याच्यापेक्षा जास्त ब्राऊन करू नका, नाहीतर कांदा कडवट असा लागेल। आता मी हे काढून घेते। मटार पनीरची ग्रेव्ही बनवण्यासाठी मी साहित्य सांगत आहे। कांदा मी 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले आहेत। टोमॅटो घेतलेले आहेत, तेही 2 घेतलेले आहेत, बारीक चिरलेले आहेत। कोथिंबीर एक अर्धा कप घेतलेली आहे, बारीक चिरलेली आहे। अर्धा कप ताजं दही आहे, लक्षात ठेवा ताजं दहीच वापरा। पुदिन्याची पानं घेतलेली आहे, हे बघा अर्धा कप। गरम मसाला किंवा बिर्याणी मसाला घेतलेला आहे 1.5 टेबलस्पून। हळद, लाल तिखट आणि मीठ। 3 तमालपत्र घेतलेले आहेत। दालचिनी 2 इंच घेतलेले आहेत। 6 वेलची घेतलेली आहे, ती हिरवी वेलची घेतलेली आहे। लवंग 5-6, काळी मिरी 5-6, 2 चक्रफूल, काळी वेलची घेतलेली आहे। माझ्याकडे साहं जिरं नाही आहे, मी साधं आपलं जिरं वापरत आहे। हे अर्धा टीस्पून घेतलेलं आहे। 300 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे, त्याच्या अशा मोठ्या अशा फोडी केलेल्या आहेत आणि हे पनीर मी फ्राय करणार आहे तेलामध्ये। आणि 300 ग्रॅम पाण्यामध्ये मी मटार भिजवत ठेवलेले आहे। कढई मी अगोदर गरम करत ठेवलेली। आता गॅसची फ्लेम थोडीशी स्लो करत आहे आणि आपल्याला पनीर फ्राय करायचे आहे। लक्षात ठेवा तेल चांगलं गरम पाहिजे। हे बघा हलकंसं आपल्याला गरम करायचं आहे, जास्तही नाही। हे बघा एकदम छानपैकी फ्राय झालेले आहे। हे बघा मी पनीर काढून घेते, एकदम छानपैकी फ्राय केलेले आहेत। मी एका डिशमध्ये काढून घेते आणि जरा पण चिकटलेले नाही आहेत, कारण का तेल चांगलं गरम केलेले आहे। जे आपण कांदा आणि पनीर भाजलेलं तेच तेल मी वापरत आहे, दुसरं वेगळं तेल वापरू नका। त्याच तेलामध्ये आपल्याला फोडणी घालायची आहे, आपल्याला ग्रेव्ही करायची आहे। तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता आपल्याला जे आपले अख्खे खडे मसाले आहेत ते घालायचे आहे। 1 मिनिट आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आहेत। त्याला कांदा घालायचा आहे। कांदा चांगला हलकासा आपण भाजून घेऊया। आलं लसूण घालत आहे 2 टेबलस्पून। कांद्याबरोबर आलं लसूणची पेस्ट किंवा ठेचा चांगला परतून घेऊया। टोमॅटो घालायचा आहे, थोडंसं मीठ घालते कारण का टोमॅटो लगेच शिजेल। 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा, पाव चमचा हळद, 1 चमचा बिर्याणी मसाला, दही। दही, मसाले, कांदा, टोमॅटो चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया। 2 मिनिटांनी मी झाकण काढत आहे। तुम्ही बघू शकतात एकदम छानपैकी तेल सुटलेलं आहे। अर्धी वाटी पुदिन्याची पानं घालायची आहे। कोथिंबीर, मटार घालायचे आहेत। चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊया। थोडंसं पाणी घालत आहे आणि मिक्स करून घेते आणि एक वाफ देते। 7 ते 8 मिनिटांनी मी झाकण काढत आहे। तुम्ही बघू शकतात छानपैकी तर्री आलेली आहे। मटारी हलकेसे असे शिजलेले आहेत। आता आपल्याला
पनीर घालायचे आहे जे आपण फ्राय केलेले तेलामध्ये. अगोदर घालायचं नाही आहे. जर तुम्ही अगोदर घातलात मटार बरोबर तर ते चिवट होतील. आता मी हलकंसं असं तूप घालत आहे. 1 चमचा मिक्स करून घेते. त्यामुळे आपल्या ग्रेव्हीला एकदम मस्तपैकी फ्लेवर येईल, चकाकी येईल. आणि तूप घातल्यामुळे तुम्ही बघू शकतात काय दिसते ग्रेव्ही. 5 मिनटं झालेली आहे. वाव, काय भाजी झाली आहे आपली. ग्रेव्ही मस्त अशी झालेली आहे. मटर पनीरची ग्रेव्ही तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता काय झाली आहे भाजी, एकदम छानच. मी एक सांगायला विसरली, म्हणजे व्हिडिओ माझा शूट झाला नाही. मी मीठ घातलेले आहे. तुम्ही तूप किंवा तेल दोघांपैकी एक तुम्ही घालू शकतात. आता आपल्याला लेयर्स करायचं आहे. त्यासाठी मी अगोदरच मी केशरच्या काड्या घातलेल्या आणि पाव पेला पाणी घातलेलं. त्यामध्ये केशरच्या काड्या भिजवलेल्या आहेत. बिर्याणी मसाला किंवा गरम मसाला वापरा. ते काजू फ्राय केलेले आहेत ते आहेत. एकदम छानपैकी असे कांदा आपण फ्राय केलेला तो आहे. पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर. हा कुकर घेतलेला आहे. हा 5 लिटरचा आहे. लांबसट घ्या. अर्धी भाजी आपण घालायची आहे. हे बघा, सगळीकडून पसरून घ्या. आता भाताचा लेयर्स घालायचे आहेत. असं सगळीकडून हलकत असा भात लावा. आता आपल्याला फ्राईड ओनियन घालायचे आहेत. असे सगळीकडून घाला. कोथिंबीर हलकीशी अशी घाला. पुदिन्याची पानं नक्की आवर्जून घाला. थोडासा बिर्याणी मसाला किंवा गरम मसाला वापरा. जे केशर पाणी तयार केलेलं आहे ते घालत आहे. आणि तूप तर पाहिजेच. तुपाशिवाय काय बिर्याणीला मजाच नाही. तूप घातलं आहे. सेम प्रोसिजर करायची आहे. आता एक लेअर झाला. आता दुसरा लेअर सेम करायचा आहे. अगोदर घातलेली आता भात सेम त्याच प्रकारे आपल्याला करायचा आहे. तळलेला कांदा घालायचा आहे. कोथिंबीर घालायची आहे. पुदिना शेवटी घालू नका कारण का काळपट होतो. काजू घालायचे आहेत. काजू तर बिर्याणीमध्ये पाहिजेच. बिर्याणी पुलाव हवंच. बिर्याणी मसाला, सिरप घालायचं आहे. हे सगळं तूप घालायचं आहे. तूप चांगलं घाला. कुकरची शिट्टी लावायची नाही आहे. फक्त झाकण ठेवून बंद करायचं आहे. आणि गॅस फास्ट करून 5 मिनिटं गरम करणार आहे. गॅसची फ्लेम स्लो करत आहे. आणि आपल्या पनीर दम बिर्याणी चांगलं गरम करून घेणार आहे. 15 ते 20 मिनिटं झाल्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे. आणि थोड्या वेळाने मी झाकण काढत आहे. हे बघा काय झालं आहे. बिर्याणी मस्तपैकी झालेली आहे. पनीर दम बिर्याणी. आता मी तुम्हाला दाखवते एकदम अलगद. वाव, काय झाली आहे यार पनीर दम बिर्याणी. काय सुरेख, काय कलर आला आहे. आणि ग्रेव्ही तर मस्तच. मी तुम्हाला सर्व करून दाखवते. आणि एकदम भात मस्तपैकी झालेला आहे. झाकण उघडताच काय सुगंध आलेला पनीर दम बिर्याणीचा. लाजवाब, की सुंदर. हॉटेलपेक्षा पण भारी झाली आहे. आणि कडेकडेने काढा बिर्याणी. सुरेख, एकदम काय प्रेमात पडू या पनीर दम बिर्याणीच्या. इतकी सुंदर झालेली आहे. तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोंडात घालताच एकदम हॉटेलसारखी झालेली आहे. एकदम छानपैकी झालेली आहे ही पनीर दम बिर्याणी. सोबत दही आहे, कांदा आहे, पापड आहे. अजून काय पाहिजे. पोटभर असं जेवण आपलं संडे स्पेशल तयार झालेलं आहे.
संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास माझ्या अन्नपूर्णा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू. गॉड ब्लेस यू. थँक्यू.